हरीश कदम ठरते प्लेयर ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा. चला दोघांनी यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा खिताब दिला जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. चला दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाची मॅच निश्चितच आपल्याला समोर भेटीला येते. एका ठिकाणी विघ्नेश फायटर, दुसऱ्या ठिकाणी सायशा. या दोघांमधला मुकाबला पाहतोय आपण. सुशांत आणि आशिष ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिल्या इनिंगमध्ये ग्लान्स केलाय चेंडूला आणि चेंडू फाईन लेगच्या दिशेला जातोय, अडवला जातोय. समीरने चेंडू अडवलाय. अगे क्षणी 2 धाव या चेंडूवरती भेटल्या जातील. 2 धावा आपल्या संघासाठी अडवल्या गेलेल्या आहेत. बॅक टू बॅक 3 विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक तेजसला या ठिकाणी किरण राठोड यांच्या मार्फत. स्वीपचा फटका या ठिकाणी. आता मात्र चेंडू गॅपमध्ये. तू मध्ये आला त्याच्यामुळे मी वाकला नाही असं दर्शवत हा चौका निघून गेला. येस पहा निश्चितच. आता पहा, आता रिॲक्शन दोघांचे पहा. अरे तू आला मी ठोकला असं तुला, त्याच्यामुळे मी पण थांबलो तू पण थांबला आणि 4 धावांसाठी चौका निघून गेला. आणि 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 7, ज्या ठिकाणी 3 चेंडू आतापर्यंत संपलेले आहे. पुन्हा एकदा तेजसचा हा चेंडू, उलटा चेंडू ऑन साईडला मारला फटका आहे, अडवलाय चेंडूला. 1 धाव कंप्लीट होते. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल कारण चेंडू हातात आहे आणि फेकी झपकन येईल, त्या कारणे एकच धाव घेतली जाते. 4 चेंडू 8 धावा फलकावरती. 2 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईक एंडवरती आशिष लेफ्ट हँड बॅटर मैदानामध्ये आहे. त्यामध्ये हा सुद्धा चेंडू फुल टॉस ड्राईव्ह केलाय चेंडूला. पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू अडवलाय, फेकी सुद्धा केलाय. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. एका धावनेशी धाव फलक सडकते 9 वरती जाते आणि लास्ट बॉल असेल या षटकातला. चला अजून एक बक्षीस झालेले या ठिकाणी. बॅक टू बॅक 3 चौकार सदानंदजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बॅक टू बॅक 3 चौकार विघ्नेश फायटर संघाचे 500 रुपयाचे असतील. सदानंदजी पाटील यांच्याकडनं 500 रुपये दिले जातील. दरम्यान गोलंदाजी मार्क वरती येतोय मिस्टर समीर. समीर फिल्डिंगला आहे. फाईन लेगच्या दिशेला त्याला ठेवलं गेलंय आणि हा दुसरा गोलंदाज आहे. गोलंदाजाचं नाव साहिल. साहिल येतोय गोलंदाजी मार्क वरती हे दुसरा षटक टाकण्यासाठी. ऑन साईडला मारलेला फटका या ठिकाणी 1 धाव घेतली जाते. एका धावनेशी धावफलक अजून पुढे सरकते. धावा फलकावरती पाहिल्या तर 10-10 पुन्हा एकदा साहिल टू सुशांत. सुशांत आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅचची जर्सी खांद्यावरती म्हणजे एक मॅच त्याच्या जोरावरती काढलेली आहे. आणि आता मात्र ग्लान्स केलाय चेंडूला. समीर चेंडूचा पाठलाग करतोय परंतु पाठलाग करत राहणारे चेंडू निघून जाणार आहे. 4 धावांसाठी चौकार. अजून 4 धावा धावसंख्येमध्ये 8 धावा 14 14 धावा. सुशांत आता मात्र चार्ज करतोय आणि आपल्या संघासाठी चौकार लगावतोय. बॅक टू बॅक 3 चौकार. सदानंदजी पाटील यांच्याकडे 500 रुपये दिले जातील. तर 1 आलाय, अजून 2 आल्या तर नक्कीच 500 रुपयाचा मानकरी ठरेल मिस्टर सुशांत. फिल्डिंगची अफरातफरी या ठिकाणी केल्या जाते. इकडचा तिकडे, तिकडचा इकडे. या ठिकाणी 5, त्या ठिकाणी 4, 4 त्या ठिकाणी, 5 या ठिकाणी, अशी फिल्डिंग या ठिकाणी सजवली जाते. आणि फिल्डिंग सजवत असताना आता मात्र सजवल्यानंतर गोलंदाजी मार्कवरती चेंडू टाकलाय परंतु रिव्हर्स
चा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला तो सुशांतने, परंतु चेंडूने शरीराचा भेद घेतला आणि खेळपट्टी लगतच चेंडूला अडवलं गेलं. एक धाव जरूर घेतली गेली आहे चेंडूवरती. एका धावानेची धावसंख्या 15 वरती पोहोचवली जाते. अजूनही या षटकातले 3 चेंडू बाकी असतील. मात्र स्वीपचा फटका, फाईन लेग दिशेला चेंडू जातोय, आशिषच्या बॅटीतून येतोय चौकार. चार धावांनी धावसंख्या पुढे सरकते, 19 वरती जाते आणि या षटकातला सेकंड लास्ट बॉल. ड्राईव्ह केलाय सरळ बॅटीने, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, अडवलाय, फेकी येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावानेची 20 वरती धावसंख्या सरकली जाते. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा फलकावते 20 20. शेवटच्या चेंडूवरती चौकार येईल का? तर मात्र टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी निघून जातो यष्टिरक्षकाकडे. निर्धाव चेंडू या ठिकाणी पडला जातोय आणि 2 षटकं या ठिकाणी संपली गेली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 20 रन. एकही गडी अजून बॅक टू डिपार्ट गेलेला नाहीये. तर चांगल्या स्थितीमध्ये आहे बिघ्नेश फायटरचा संघ आणि पुढच्या 2 षटकामध्ये 20-22 रन गरजेचं असेल तर निश्चितच एक चांगली टोटल सेट केली जाईल. पंचवीस धावा फलकावरती. आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती झोकून देण्यासाठी आलेले होते स्वतःला, परंतु अडवता आलेलं नाहीये. तर मात्र बॅटीची कडा अडवलाय चेंडूला. एकच धाव भेटेल. एका धावनेची धावसंख्या 26 वरती पोहोचवली जाते आणि या षटकातले 3 चेंडू बाकी असतील. समीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. तर मात्र टप्पा पडल्यानंतर थोडंसं चेंडूने उचली घेतली आणि त्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद. दोन चेंडू बाकी असतील. नवीन फलंदाज या ठिकाणी सूर्यकांत उर्फ सुरू मैदानामध्ये येतोय. समोर गोलंदाज आहे, ज्या गोलंदाजाने आताच नुकताच विकेट घेतलेली आहे आणि 2 बॉल आता मात्र त्याचे पडले जातील. पुन्हा एकदा आठवण करून देतोय, बॅक टू बॅक 3 चौकाराला सदानंदजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरू मैदानात दाखल झालाय, प्रयत्न करेल हे 3 बॅक टू बॅक चौकार मारण्याची. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, शरीराचा भेद घेतल्यानं चेंडू खेळपट्टीवरतीच राहतोय आणि जोपर्यंत विकेट किपर येऊन त्या चेंडूला अडवून फेकेल एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. लेग बायची रन धावसंख्येमध्ये ॲड. धावा फलकावरती 27 27 धावा. लास्ट बॉल असेल. शेवटचा बॉल सुशांत. तर मात्र टॅपच्या सहारे फटका आहे, चेंडू अडवला जाईल आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावते 28. शेवटचं षटक किती धावांचं असेल? नक्कीच 12-14 जर हे षटक घडलं तर विघ्नेश फायटर संघासाठी चांगलं असेल, कारण आतापर्यंत पाहायला गेलं तर विघ्नेश फायटरच्या संघाच्या धावा 28 आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये त्या धावा आल्या तर एक चांगली टोटल
सेट केली जाईल, जी सेकंड इनिंगमध्ये त्यांना डिफेंड करण्यासाठी सोयीस्कर असतील. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रेडी होतोय. हिमांशू. सुशांत खेळपट्टीमध्ये अजूनपर्यंत आहे. आतापर्यंत 3 चौका ठोकलेला आहेत. फुलटॉस चेंडू सरळ बॅटीने मारला फटका. चांगला चेंडू अडवलाय. साहिलने अडवला चेंडू. खरं आपल्या संघासाठी 3 धावा अडवलेले आहेत. एका धावाने धावसंख्येमध्ये वा 2929 29 धावा फलकावरती. आणि हा पुढचा चेंडू टप्प्यात चेंडू परंतु वेगवान पद्धतीने आला होता. फक्त या चेंडूला हलक्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न केला. मजबूर केला होता हलक्या रीतीने खेळण्यासाठी, कारण ज्या पद्धतीचा चेंडू होता निश्चितच सहसा या चेंडूवरती मोठा फटका मारणं शक्य नव्हतं. तर मात्र रिव्हर्सिव्ह मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु तो प्रयत्न राहिला असफल. 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये बॅक टू बॅक 3 चौकार ठोकावे लागतील तर एक चांगली टोटल सेट केली जाऊ शकते. आणि सदानंदजी पाटील यांच्याकडे 500 रुपयाची जी रक्कम आहे ती घेतली जाऊ शकते. परंतु या 3 चेंडूवरती 3 चौकार येतील का? सूर्यकांत आहे तर त्याच्या बॅटीतनं येतात. चांगला फलंदाज आहे, परंतु त्याच्या समोर गोलंदाज हिमांशू. चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता कव्हरची दिशेला, परंतु बॅटीची कडा लागून चेंडू ऑन साईडला जातोय आणि एकच धाव घेतली जाते. चला शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा ऑन साईडला मारला फटका. एकच धाव घेतली जाईल चेंडूवरती. लास्ट बॉल आणि धावा फलकावरती आहेत त्या 3-3-33. लास्ट बॉलवरती येणारा चौका 37-38चं टार्गेट. 1 धाव आली. 34-35चं टार्गेट, परंतु चेंडू जातोय निर्धाव. मगाशी पण आपण तेच सांगितलं होतं, तसंच सांगितलं होतं की चौकार आला तर 47 होतील. 48 टार्गेट येईल. 1 आली तर पण इकडे त्यावेळी पण 1 पण नव्हती आली. गडी बाद झाला होता. आता पण 1 पण नाही आली आहे आणि निर्धाव गेलाय चेंडू. तर या ठिकाणी आपण पाहतोय 33 धावा फलकावरती. 34 धावांचा टार्गेट येऊन राहते टीम सायशाला. चला 34 धावांचा टार्गेट समोर आहे. सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत सायशा संघाचे. एका ठिकाणी समीर लेफ्ट आर्म फलंदाज आणि दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज चला समीरनं तेजस ही जोडी मैदानामध्ये आणि बल्ली गोलंदाजी मार्कवरती रेडी होतोय. बल्लीने 2 विकेट घेतले. शैलेश करावडे यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आणि पहिला चेंडू होते का 4 क्षेत्ररक्षण चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. 34 मधल्या 4 आलेल्या. आता मात्र 23 चेंडू आणि 30 धावांची गरज. ये चौका यहाँ पर बोनस के रूप में होगा, क्योंकि ये गेंद हाथ में थी. फील्डर ने की गलती और गलती का खामियाजा यहाँ पर भुगतना पड़ा विघ्नेश फाइटर टीम को. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला.
एकच धाव घेतली जाईल या चेंडूवरती. दरम्यान आपण पाहतोय 2 चेंडूमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. आता मात्र 29 धावांची गरज असेल. ज्या ठिकाणी चेंडू बाकी असतील 22. पुन्हा एकदा बल्ली यांच्याकरता 2 गडी गारद केले तर निश्चितच 500 रुपयाचं पारितोषिक शैलेश करावडे यांच्याकडनं दिलं जाईल. तेजस स्ट्राईक एंडवरती अकुटा चेंडू ऑन साईडला मारला फटका. पहा ज्या वेळी 2 विकेट घेतल्या 500 रुपये दिले जातील त्या वेळेस चौका लागतोय. विपरीत परिणाम घडतोय या ठिकाणी. पहा 3 चेंडूमध्ये 9 आलेले आहेत. ज्या ठिकाणी 34 धावांचा पल्ला काढायचा होता. आता मात्र 3 चेंडूमध्ये 9 धावा आलेल्या आहेत. म्हणजे समीकरण आता थोडंसं कमी होईल. 21 धावांची 21 नाही तर 25 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी एमसीसी संघाला. परंतु विघ्नेश फायटर संघ विचार करेल इथून येणारे चेंडू निर्धाव पडावेत. खोलवर टप्प्यात चेंडू ड्राईव्ह केला होता परंतु त्या ठिकाणी सुशांतचं चांगलं क्षेत्ररक्षण. या पद्धतीचं क्षेत्ररक्षण घडलं तर नक्कीच सामन्यामध्ये विघ्नेश फायटर पुन्हा येऊ शकतो. जो दबाव क्रिएट झाला आहे त्यांच्यावरती त्या दबावातून बाहेर येता येऊ शकते आणि मॅच सुद्धा फिरू शकते. मॅच सुद्धा गोल फिरू शकते ज्या पद्धतीने आपला चेंडू आहे. स्वीपचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अर्जुनने चेंडू अडवलाय. पहा कशा पद्धतीने अडवला ते पण पाहण्यासारखं असेल. जेणेकरून आग आली त्याच्याकडे आणि वाचण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूला मध्ये ढकलला आणि पुन्हा घेण्यासाठी तो थोडासा हडबडला सुद्धा होता. खोलवर टप्प्यात चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका चांगला परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी गडी कोणता बाद होईल पण कोणता बाद होईल यावरती सुद्धा लक्ष दिलं जाईल. ये है वो है कौन सा है देखा जाएगा. यस गडी बाद या ठिकाणी. पहा आता मात्र मोमेंटम शिफ्ट होण्याची शक्यता आहे कारण समीर बाद झालेले या ठिकाणी. तेजस या ठिकाणी क्रीज मध्ये होता. तेजाला सांगितलं सोड बाबा सोड परंतु त्यांनी सोडाच्या अगोदरच आपण पाहतोय यष्टीनं चेंडू लावला गेला आणि गडी बाद झाला. समीर नवीन फलंदाज साहिल फलंदाजी मार्क वरती येतोय. पहा कोऱ्याने धावा येत होत्या आणि आता मात्र समीर बॅक टू डिपार्ट गेल्यानंतर थोडंसं या ठिकाणी दडपणाखाली साई 11 संघ दिसतोय. कुणाल येतोय गोलंदाजी मार्क वरती हे दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहा मॅच आता मात्र भूगोलासारखा आलेला आहे. भूगोलामध्ये आपल्याला 3री का 4थी मध्ये शिकवलं होतं की पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला 24 तास लागायचे आणि सूर्याभोवती 21 एक फेरी पूर्ण करण्यासाठी 1 महिना लागायचा. हे आपल्याला शाळेमध्ये शिकवलं आहे आणि त्याच पद्धतीने सामना 4 ओव्हरचा आहे तर 1 इनिंग संपवण्यासाठी 24 चेंडू लागतात. त्याच पद्धतीचा या ठिकाणी घडलं जाते आणि त्या भूगोलासारखा मॅच आता या ठिकाणी रंगलेला आहे. मॅच जशी पृथ्वी फिरते तशी मॅच सुद्धा या ठिकाणी फिरताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या
जे चेंडू होते तीन, त्या तीन चेंडूवरती 9 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर मॅच फिरली. 365 दिवस लागतात. क्षमा असावी, 1 वर्ष लागतंय सूर्याभोवती पूर्ण हे करायला. 365 दिवस लागतात. थोडस या ठिकाणी आठवण. थँक्यू सो मच या ठिकाणी आठवण करून दिल्याबद्दल. हा भरतदादांचं रिॲक्शन होतं या ठिकाणी, ज्या पद्धतीने नजर फिरवली होती त्या कारणे मला वाटलं होतं काहीतरी चुकतोय आणि ती चूक या ठिकाणी दर्शवून दिलेली आहे. थँक्यू सो मच. आणि हे तुम्ही हे हा विचार करू नका मी चुकलो होतो, मी पाहत होतो कोणाचं लक्ष आहे का. हा पण मी बोल पण फिरवलेले आहेत मी माझे. समजा काही गोष्टी आपण असल्या त्या आपण फिरवू शकतो, जशी ही मॅच फिरले. आता शेवटच्या क्षणापर्यंत किती फिरते, किती चुरस निर्माण होते ते आपल्याला पाहायचं आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो 1 धाव आलेली आहे. धावा फलकावरती आहेत 12. पुढचे चेंडू क्या बात आहे, ते सरार चेंडू या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. लेग बायचा इशारा पंचांकडनं. 1च धाव भेटू शकेल या चेंडूवरती. 1 धावानिशी धाव फलक पुढे सरकते. 13 धावा फलकावरती लगावल्या जातात. पुन्हा एकदा क्या बात आहे, वेगवान चेंडू, वेगवान चेंडू, बॅटीची कडा, झेल टिपलाय, गडी बाद. साहिल बॅक टू डिपार्ट. गॉन, चले जाओ. पुन्हा एकदा इतिहास आठवून देतोय. चले जाओचा इशारा गांधीजींनी इंग्रजांना दिला होता आणि आता मात्र चले जाओचा इशारा या ठिकाणी पंचांनी दिलेला आहे. गोलंदाजी मार्कमध्ये ज्या टायमाला आपण कुणाल वडके यांना पाहतोय त्यांनी सुद्धा केला आहे या चेंडूवरती. विघ्नेश फायटर जर हा सामना जिंकला तर केतन पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मोरेगाव चॅलेंजर वरून फोन आला या ठिकाणी आणि सांगितलं गेलं. दरम्यान पुन्हा एकदा फ्लिक केला चेंडू, क्या बात आहे. फाईनल दिशेमध्ये अगोदरच तैनात आहे. काय माहिती, जणू काही त्यांना माहिती होतं इकडेच बॉल येणार आहे. 1च धाव घेतली गेली चेंडूवरती. 1 धावेने धावफलक पुढे सरकते. 1ने 14 धाव फलकावती. आता मात्र मॅच या ठिकाणी क्रुशियल झालेली आहे. 14 चेंडू बाकी आहेत आणि 14 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असेल. क्या बात आहे, ते सरार गेन, परंतु टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. पंधरावी धाव फलकावती अवांतरच्या स्वरूपात लगावली जाते. बॅट्समन नवीन समीर फलंदाजी मार्कवरती आहे. वेगवान चेंडू हलक्या रीतीने खेळून काढण्यामध्येच या ठिकाणी संतुष्टी केली, कारण या तेज सरार गेनवरती मोठा फटका मारायला गेला तर या अगोदर गडी गारद झाला आणि यावरती मी पण मारेल तर निश्चितच मी पण वाद होऊ शकतो. त्या कारणे हे षटक जाऊ दे, पुढच्या 2 षटकांमध्ये आपण मोठे फटके मारूया या अनुषंगाने घेतलेली 1 धाव. दरम्यान शेवटचा चेंडू असेल या षटकातला. धावा फलकावती 16 16 धावा. क्या बात आहे, टप्पा पडल्यानंतर निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खूपच चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आणि 2 षटकं या चेंडू नंतर संपली जातात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावती 16. आता मात्र 12 मध्ये 18 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 1 चौकाराची मॅच. आणि या ठिकाणी वाईट साठी रिव्ह्यू सुद्धा घेतला गेलेला आहे, तर पाहूया हा वाईट आहे की नाही. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी शैलेश करावडे या ठिकाणी पाहतात बारकाईने की हा वाईट आहे का. आणि खूप चांगला आडनाव आहे, नशीब बनवावडे ना आहेत, करावडे.
आणि बारकाईने लक्ष दिलं जाते. पहा ते थरार गेन फलंदाजाला चकू शकतात, परंतु आमच्या अंपायरला नाही चकू शकत. त्यांची नजर बाबा त्याच्याहून तेज आहे. वाईट नव्हता आणि तो नाहीच दिला होता आणि तेज समोर सुद्धा आपल्याला दिसलेला आहे. गलती 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 का खामियाजा भुगतना पड़ेगा, उसका परिणाम 4 रन. सात चेंडू 10 धावांची गरज. या षटकातला शेवटचा चेंडू. अर्जुनचा हा चेंडू तर मात्र ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू निर्धाव पडतोय. 6 चेंडू 10 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. सायशा संघाला या 10 धावा घेतल्या जातील का, या 10 धावा डिपेंड केल्या जातील का, निश्चितच पाहिलं जाईल शेवटच्या षटकात. तोपर्यंत एक डीजेचे धून ऐकूया. कधीपासून डीजे गपचूप बसलाय तर त्याची पण एक धून ऐकून द्या. कम ऑन डीजे. चला थँक्यू. या रावजी बॉलिंग टाका रावजी, आणि या रावजी या 6 चेंडू मध्ये 10 धावा कराजी. एकेकांची संघ हे सांगत असतील. आणि आपण पाहतोय सिद्धेश राव फलंदाजी गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत आणि 2 फलंदाज फलंदाजी मार्कवरती आहेत. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. खोलट टप्प्यात चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका आहे. या ठिकाणी 2 बाउंस चेंडू अडवला जातोय. अडवल्यानंतर एकच धाव येते या चेंडूवरती. म्हणजे 5 चेंडू मध्ये 9 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. टीम सायशा 11 ला. पुढचा चेंडू हळूवार टाकलेला चेंडू. निश्चितच त्या चेंडूवरती बॅटीची खालची कडा लागली. चेंडू गेला कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव. 4 चेंडू 8 धावांची गरज. हा सामना बिगिनर फायटर संघ जिंकला तर केतन पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आकुटप्या चेंडू कव्हरच्या दिशेला मारला फटका. त्या ठिकाणी सुरूनी अडवला चेंडूला. एकच धाव. एकच धाव. आता मात्र मॅच या ठिकाणी थोडी फसत चाललेली आहे. जसे एकेरी धाव येतात तशी दबाव फलंदाजांवरती येतात आणि मॅच या ठिकाणी
साईशा संघाकडनं थोडासा लांब लांब होत जातोय, परंतु त्या लांबला कुठेतरी थोडासा जवळ आणण्यासाठी एक चौका येणं गरजेचं आहे. तो चौकार येईल का यावरती प्रश्नचिन्ह आहे. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला चेंडूने, एकच धाव. आता मात्र 2 चेंडू आणि 6. मॅच पहा कुठे आलेली आहे. 2-6, 2 बॅक टू बॅक चौकार ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. विघ्नेश फायटर संघाकडनं हा सामना खेचून आणायचा असेल तर नक्की 2 चौकार लगावे लागतील. सिद्धेश मात्र खूपच चांगले चेंडू हाताळतोय. प्रत्येक चेंडूंवरती एकेरी धावच खर्च केलेली आहे. दरम्यान हा 5वा चेंडू, क्या बात आहे, चांगला चेंडू आणि जवळ हा सामना साईशा 11 संघाने गमावलेला आहे. कारण 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. तुम्ही सांगता ते खरं आहे, चेंडू गोल आहे, परंतु चेंडू गोल टाकणारा गोलंदाज सुद्धा या ठिकाणी सरळ उभा आहे. चांगली गोलंदाजी टाकतोय. हा विचार करेल की हा सरळ चेंडू टाकावा, मार बाबा, चौका मार, 18 मार, काही मार, परंतु मॅच चौक्याने संपणार नाहीये, मॅच जिंकणार नाहीये ते संघ. आणि या ठिकाणी सुरूने नेम मारलेला आहे आणि स्टंप उडवलाय. आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये 10 धावा डिफेंड करणारा गोलंदाज ठरणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर सिद्धेश राऊत. हार्दिक पाटील तुमच्या हस्ते हे मॅचचा पुरस्कार दिला जाईल. सिद्धेश राऊत आपण या.